नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय समर्थ लेखणी. करमाळा तालुक्यातील घारगाव येथे आषाढी वारीनिमित्त एक सुंदर आणि भक्तिमय सोहळा पार पडला. हो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव येथे बालदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बालदिंडीत लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. काही मुलांनी श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांचा वेश धारण केला होता. त्यांच्या या रूपाने सर्वांचं लक्ष देखील वेधून घेतलं. गावातील भजनी मंडळही या दिंडीत सहभागी झाले होते. टाळ, मृदुंग आणि नामघोष यामुळे संपूर्ण गावात भक्तीचं वातावरण तयार झालं होतं. ही दिंडी गावातून मार्गक्रमण करत काळभैरवनाथ मंदिराजवळ आली. तेथे दिंडी थांबली. सर्व वारकऱ्यांनी रिंगण घातले. लहान मुलांनी आनंदाने फुगड्या खेळल्या. त्यानंतर आरती करण्यात आली. या भक्तिमय सोहळ्याला गावातील नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती. अनेकांनी दिंडीचे स्वागत केले आणि विठ्ठल नामाचा गजर केला. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय बारसकर, उपाध्यक्ष बापूराव गायकवाड तसेच सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. बालदिंडी यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक उमेश कानडे, पदवीधर शिक्षक विलास चव्हाण, उपशिक्षक सतीश सूर्यवंशी आणि उपशिक्षिका पल्लवी कुलकर्णी यांनी विशेष मेहनत घेतली. दिंडीतील सर्व बाल वारकऱ्यांना गावकऱ्यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले. त्यामुळे लहान मुलांचा आनंद आणखीन वाढला. घारगावातील नागरिकांनी या दिंडीचा मोठ्या उत्साहात आनंद घेतला. भक्ती, संस्कार आणि परंपरा याचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला, ज्याचे दृश्य आपण स्क्रीनवर बघत आहात. ही दृश्य आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी टिपली आहेत. अशा भक्तिमय वातावरणात घारगाव येथील बालदिंडीचा सोहळा अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला, हे आपण पाहिलं. ही होती घारगाव येथील बालदिंडीची खास बातमी. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच विनंती आहे की सबस्क्राईब शेजारील जॉईन बटन दाबून आमचे सभासद व्हा, आम्हाला जॉईंट व्हा. धन्यवाद. तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी.